नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही जी काय जुलै ऑगस्ट दरम्यान ही जी काय ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली आहे, या ऑलिम्पिक स्पर्धेच्या संदर्भातले परीक्षाभिमुख पद्धतीने ज्या बाबी विचारल्या जाणार आहेत, जे पॉईंट विचारले जाणार आहेत, जे रेकॉर्ड्स विचारले जाणार आहेत, ते सगळे रेकॉर्ड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा की आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं. काय आता ह्या जी काय मी डाटा दिलेला आहे, जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे, या प्रत्येक माहितीवर एक एक प्रश्न तयार होत आहे. मग आता बघा, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली, तर पॅरिसमध्ये झाली, फ्रान्स. पहिली एक गोष्ट क्लिअर करा, ऑलिम्पिक स्पर्धा त्या देशाच्या नावानं कधीही ओळखली जात नाही. ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणच्या नावानं ओळखली जाते. उदाहरणार्थ बघा, इंग्लंडमध्ये लंडन ठिकाणी झाली तर लंडन ऑलिम्पिक स्पर्धा म्हणून ओळखली गेली. जपानमध्ये टोकियो या ठिकाणी झाली तर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा म्हणून ओळखली गेली. आणि आता फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी झाली तर म्हणून हिला नाव पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024. दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होत असतात. मग आता ही फ्रान्समध्ये ही स्पर्धा कितव्यांदा होते, तर तिसऱ्यांदा होते. म्हणजे यापूर्वी 1900 साली झाली, त्यानंतर 1924 साली झाली आणि त्यानंतर 2024 साली झाली. आता या ठिकाणी एक बाब नोंद घेण्यासारखी आहे बघा, 1924 आणि 2024 बरोबर शताब्दी वर्ष साजरं करते हे सोहळ्याचं. 100 वर्षानं ही स्पर्धा परत एकदा फ्रान्स या देशामध्ये होते. म्हणून 1900, 1924 आणि 2024 अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, कालावधी 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान ही स्पर्धा पार पडली. कितव्या क्रमांकाची होती असा प्रश्न आला तर ही स्पर्धा 33व्या क्रमांकाची ही स्पर्धा होती. शुभंकर काय, प्रत्येकाला शुभंकर असतो प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेला. तर फ्रिगियन कॅप, फ्रिगियन स्वरूपाची कॅप, फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान जी कॅप घातली होती त्या कॅपला फ्रिगियन कॅप म्हणतात. म्हणून याचा शुभंकर सुद्धा फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी जी कॅप घातली होती ती कॅप ही शुभंकर आहे. बोधवाक्य काय, गेम्स वाईड ओपन हे बोधवाक्य आहे. आणि उद्घाटन सोहळ्याचं ठिकाण सेन नदीच्या किनारी, फ्रान्स. आतापर्यंत ह्या ज्या काही 33 ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यात आतापर्यंत, ह्या 33 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असं होते की स्टेडियमच्या बाहेर उद्घाटन सोहळा एखाद्या नदीच्या किनारी पार पडतोय. सेन नदी जी काय प्रसिद्ध नदी आहे पॅरिसमधली, त्या सेन नदीच्या किनारी या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा काय झाला होता, पार पडला होता. त्यानंतर बघा, उद्घाटक म्हणून कोण आले होते असा जर प्रश्न विचारला तर जॉर्डिन डू टोकाडेरो, हे नाव अवघडे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं बघा, मी ही जी माहिती सांगतो ह्या प्रत्येक माहितीवर एक एक फॅक्च्युअल प्रश्न तयार होते आणि याच्यापैकीच एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्ष होत असते, त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथून पुढल्या कालखंडामध्ये पुढली ऑलिम्पिक स्पर्धा जी काय लॉस एंजिल्स अमेरिका या ठिकाणावर आहे, तिथपर्यंत जो ह्या 4 वर्षामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या महत्त्वाच्या घटनावर कोणत्या ना कोणत्या परीक्षेत याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. आता समारोप सोहळा ठिकाण, म्हणजे या ठिकाणी आपण आधी काय पाहिलं की उद्घाटन सोहळा ठिकाण सीन नदीवर, मग समारोप सोहळा स्टेड डी फ्रान्स स्टेडियम, फ्रान्समधलं स्टेड डी फ्रान्स स्टेडियम जे आहे त्या ठिकाणी हा समारोप सोहळा पार पडला. आता समारोप सोहळा खास आकर्षण हॉलिवूड कलाकार कोण, टॉम क्रूज. म्हणजे समारोप सोहळ्याला जे का हॉलिवूडचं आकर्षण म्हणून जे कलाकार आले होते, टॉम क्रूज आले होते, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यात मुख्य प्रायोजक कोण, भारतातर्फे अदानी समूह, अधिकृत बँकिंग भागीदारी बँक कोणती, यश बँक, भारताचा पुरुष ध्वजवाहक. आता हे इथून पुढे जे काही 4 मुद्दे मी सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचे, त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. जोड्या स्वरूपात विचारला जाईल, सिंगल लाईन स्वरूपात विचारला जाईल. भारताचा पुरुष ध्वजवाहक कोण, अचता शरद कमल. भारताचा महिला ध्वजवाहक कोण, या ठिकाणी बघा, भारताची महिला ध्वजवाहक कोण, PV सिंधू. त्यानंतर भारताचा समारोप महिला ध्वजवाहक बघा, स्टार्टिंगचं कोण आणि समारोप कोण, हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. आता समारोपची महिला ध्वजवाहक कोण आहे, मनू भाकर आहे. आणि भारताचा समारोप पुरुष ध्वजवाहक कोण आहे, PR श्रीजेश, जो भारताचा हॉकीचा गोलकीपर आहे, ज्यांनी यात काय केलेलं आहे, निवृत्ती घेतलेली आहे, तो या ठिकाणी विचारलाय. मग इथं बघा, पुरुष ध्वजवाहक स्टार्टिंगचा अचता शरद कमल, महिला ध्वजवाहक PV सिंधू आणि समारोप महिला ध्वजवाहक मनू भाकर आणि समारोप पुरुष ध्वजवाहक PR श्रीजेश. आता 16 क्रीडा प्रकारात 118 खेळाडू सहभागी, यामध्ये 48 महिलांचा समावेश. किती महिला समावेश होता, 48 महिलांचा. खेळाडू पथक प्रमुख म्हणून सुरुवातीला मेरी कोमची निवड केली, परंतु काही वैयक्तिक कारणामुळे मेरी कोमनं नकार दिला की मी पथक प्रमुख होऊ शकत नाही. त्यानंतर भारत सरकारने, क्रीडा मंत्रालयाने या ठिकाणी गगन नारंग यांची निवड केली. त्यामुळं खेळाडू पथक प्रमुख कोण होतं, तर गगन नारंग होते. फ्रान्सचा नकाशा षटकोनी आकाराचा असल्याने पथकांना षटकोनी आकार दिला आहे. पथकाला कोणत्या स्वरूपाचा आकार दिला असा आला तर षटकोनी आकार दिले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक पासून पुरुष आणि महिला खेळाडू असे 2 ध्वजवाहक राहतील असा नियम करण्यात आला. 2020च्या आधी म्हणजे 31 ऑलिम्पिक पर्यंत हा नियम नव्हता. परंतु
या ठिकाणी 3200 ऑलिम्पिकला टोकियोमध्ये हा नियम आला, पुरुषाचा ध्वजवाहक वेगळा आणि महिलाचा ध्वजवाहक वेगळा, अशा पद्धतीनं हा नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिकची अंतिम पदक तालिका, ह्या अंतिम पदक तालिकेवर प्रश्न विचारलाच जातो. मग आता यात फक्त प्रश्न काय विचारला जातो हे लक्षात द्या. आता ही पदक तालिका सगळ्या पेपरला आली, पण नेमकं बघा काय विचारलं जाईल. साधे सोपे प्रश्न येतील की या पदक तालिकेत सर्वाधिक पदकं कोणी जिंकली. अमेरिकेनं 1 नंबरला अमेरिका आहे, चीन 2 नंबरला आहे, जपान 3 नंबरला आहे, ऑस्ट्रेलिया 4 नंबरला आहे, फ्रान्स 5 नंबरला आहे आणि भारताचा क्रमांक 71वा आहे. म्हणजे भारत 71व्या पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर 71वा क्रमांक आहे. भारताला एकूण 6 पदकं मिळाले. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, अमेरिकेनं 40 सुवर्ण जिंकल्यात, 44 रौप्य जिंकल्यात, 42 कांस्य जिंकल्यात, अशी एकूण 126 पदकं अमेरिकेने जिंकली आहेत. चीननं 40 सुवर्ण जिंकल्यात, 27 रौप्य जिंकल्यात, 24 कांस्य जिंकल्यात, अशी एकूण 91 पदकं जिंकले आहेत. जपाननं 20 सुवर्ण जिंकल्यात, 12 रौप्य जिंकल्यात, 13 कांस्य जिंकल्यात आणि अशी 45 एकूण पदकं जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने 18 सुवर्ण जिंकल्यात, 19 रौप्य जिंकल्यात, 16 कांस्य जिंकल्यात, अशी एकूण 53 पदकं जिंकले आहेत. फ्रान्स देशानं 16 जिंकले, जिथं ही स्पर्धा आयोजित होते म्हणून फ्रान्स सुद्धा महत्वाचा आहे. फ्रान्सनं 16 सुवर्ण जिंकलेत, रौप्य 26 जिंकल्यात, कांस्य 22 जिंकल्यात आणि अशी एकूण 64 पदकं जिंकले आहेत. भारत सरकारने या ठिकाणी आपण असं म्हणू भारतानं की 0 पदकं जिंकलेली आहेत. सुवर्ण, रौप्य 1 पदक जिंकले आणि कांस्य 5 पदकं, अशी भारताने किती 6 पदकं जिंकलेत. अशा पद्धतीनं हा भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता आणखीन याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की या चार्टवर आपल्याला प्रश्न आणखीन काय कोणत्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, तर ही जी काही पदक तालिका आहे याच्यामध्ये योग्य क्रम लावा, असाही आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे प्रथम क्रमांकावर कोण आहे, द्वितीयवर कोण आहे, तृतीय क्रमांक कोणाचा आहे, चौथा कोणाचा आहे, 5वा कोणाचा आहे आणि भारताचा किती आहे, असाही क्रम या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला योग्य विधान ओळखा म्हटलं जाईल पदक तालिकेतलं. मग जे काही क्रमानुसार आहेत अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, हा क्रम पण लक्षात ठेवा आणि टोटल आकडे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ह्यातला कोणताही भाग आपल्याला विचारला जाऊ शकतो. हा चार्ट पूर्ण IMP म्हणूनच तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे, कारण की याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाणार आहे. आता मग आणखीन याच्यावर आपलं वेगळ्या पद्धतीने आपण सगळं करतो पेपरला आलेलं, बरोबर आहे की असाही प्रश्न येईल, तसा प्रश्न येईल, परंतु फिरून प्रश्न कधी कधी विचारला जातो. मग आता बघितलं, नेमबाजी, कुस्ती, भालाफेक व हॉकी या खेळामध्ये भारतीयांनी पदके जिंकली. भारतानं कोणत्या खेळात पदक जिंकलं खेळाडू माहिती असतो आपल्याला, कारण खेळाडूचं नाव पेपरला आलेलं असते, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलं असते, प्रिंट मीडियामध्ये असते, आपलं पाठ झालं असते, परंतु त्या खेळाडूचा संबंधित खेळ आपला पाठ नसतो. खेळाडूचं नाव समोर लक्षात येतं. फिरून प्रश्न आला, नेमबाजी, कुस्ती, भालाफेक व हॉकी या खेळामध्ये भारतीयांनी पदके जिंकली, कोणत्या खेळात जिंकलं किंवा नाही असा प्रश्न आला तर हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. त्यानंतर भारत पदक तालिकेत 71व्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान फक्त 1 सुवर्ण पदकाच्या जोरावर 62व्या स्थानावर आहे. मग इथे एक पहिली गोष्ट क्लिअर करा विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तानने 1च पदक जिंकले, भारतानं 6 पदकं जिंकल्यात. भारत या ठिकाणी 71व्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्ताननं फक्त 1च पदक जिंकलंय आणि पाकिस्तान 62व्या स्थानावर आहे. कितव्या स्थानावर आहे, 62व्या. मग असं का, तर याच्या मागचं कारण लक्षात द्या, जो देश सर्वाधिक सुवर्ण पदकं जिंकतो, एकूण मध्ये त्याची काउंट कमी जरी असली, सुवर्ण पदकं जास्त असली तरी तो देश इतर देशाच्या एकूण काउंटिंग पेक्षा कमी जरी असला तरी तो त्याच्यावरच्या स्थानावर असतो. म्हणून पाकिस्ताननं फक्त 1च पदक जिंकले, तरी पण पाकिस्तान आपल्या भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहे, 62व्या क्रमांकावर आहे. ही एक नोंद करून घेण्याची बाब आहे. त्यानंतर 1900 मधील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वोत्तम 17व्या स्थानावर होता. आता हे आपण का पाहतोय 1900, तर या ठिकाणी लक्षात घ्या त्यावेळेस आपण 17व्या स्थानावर होतो, परंतु आता आपलं या ठिकाणी स्थान जर बघितलं तर 71व्या स्थानावर आपण गेलेलो आहेत. त्यानंतर पुढला भाग यात आता एक लक्षात घ्या, 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत विजेते जे काही पदक विजेते खेळाडू आहेत भारतीय, एकूण 6 पदकं जिंकली आहेत भारताने. ह्या 6 पदकामध्ये हॉकीमध्ये हा सांघिक खेळ आहे, 5 खेळाडूंनी पदकं जिंकली आहेत आणि हॉकी हा सांघिक खेळ आहे. अशी एकूण आपण 6 पदकं जिंकली आहेत. ह्या 6 पदकाच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे आणि डिटेलमध्ये करून जायचं. असं फक्त मनू भाकरनं जिंकला, अमर शेरावतनं जिंकलेला आहे, बरोबर आहे, एवढंच माहिती असून उपयोग नाही. कारण की MPSC मध्ये प्रश्न विचारताना, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना विद्यार्थी कोणत्या ठिकाणी फसू शकतो, त्याला कोणता भाग जमणार नाही, अशा ठिकाणी प्रश्न त्या घटनेवर आधारित रेकॉर्डवर फॉर्मॅट केला जातो. म्हणून मी इथं अतिशय डिटेल माहिती काढलेली. मग मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली खेळाडू आहे. मग कांस्य पदक पटकावलं, 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेमध्ये पटकावलं.
221.7 गुणाचं कांस्य पदक पटकावलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक पटकावलं. नेमबाजीत पदक मिळणारी पहिलीच महिला व नेमबाजीतील 5वे पदक ठरले. यापूर्वी अभिनव बिंद्रा, राजवर्धन राठौर, विजय कुमार, गगन नारायण यांनी ही पदकं जिंकलेली आहेत. मग मनू भाकरच्या संदर्भात कांस्य पदक जिंकलं, प्रकार कोणता हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारतो. 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेमध्ये या ठिकाणी मनू भाकरने हे पदक जिंकलेलं आहे. बघा 22 वर्षीय मनू भाकर हरियाणामधील आहे. हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील आहे. हरियाणा राज्यातील आहे ती. जागतिक नेमबाजी स्पर्धा 2023 बाकू या ठिकाणी झाली, तिथं स्वर्ण पदक जिंकलं होतं. जागतिक नेमबाजी स्पर्धा 2022 कैरो या ठिकाणी झाली, तिथं रौप्य पदक जिंकलं होतं. आणि 2022ला हांगजू आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील तिनं स्वर्ण पदक जिंकलं होतं. म्हणजे मनू भाकरचे इतर रेकॉर्ड काय आहेत ते देखील आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत 9 स्वर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य पदकं जिंकली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 2 स्वर्ण, 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्वर्ण पदक आणि जागतिक ज्युनियर स्पर्धेत 4 स्वर्ण पदकं मनू भाकरनं जिंकलेली आहेत. आता दुसरं जे पदक जिंकलं हे मनू भाकर आणि सरबजोत सिंगने जिंकलेले मिश्र प्रकारामध्ये जिंकले. 10 मीटर एअर रायफल मिश्र. आता तिथं 10 मीटर आहे, परंतु इथं मिश्र आणि सांघिक हे 2 शब्द महत्वाचे आहेत. मग या ठिकाणी लक्षात मनू भाकरने तिथं वैयक्तिक जिंकले, परंतु इथं मिश्र सांघिक 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणतं पदक पटकावलं? कांस्य पदक पटकावलं. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके पटकावणारी मनू भाकर देशातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. हे विधान अतिशय IMP आहे. याच्या आधी खेळाडूंनी जिंकलेत पदकं, परंतु एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकण्याचा विक्रम या ठिकाणी मनू भाकरने केलेला आहे. ऑलिम्पिकमध्ये सांघिक पद जिंकणारी मनू भाकर आणि सरबजोत सिंग ही पहिलीच भारतीय नेमबाजी जोडी ठरली. 2 रेकॉर्ड ठरलेले आहेत या सांघिक प्रकारामध्ये. काय तर सांघिकमध्ये पहिल्यांदा जिंकलंय हा एक, आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 जिंकलेत हा एक रेकॉर्ड ठरलेला आहे. ह्या 2 विधानावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारचा ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली नेमबाज ठरली. हे तिसरं वैशिष्ट्य. सरबजोत सिंग हा हरियाणातील आहे. हा देखील खेळाडू कोणत्या राज्यातील आहे? हरियाणातील राज्यातीलच आहे. ते एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं. महाराष्ट्राच्या एक खेळाडू जर सोडला तर सगळे खेळाडू हे हरियाणा राज्यातील आहेत. आणि हॉकीमध्ये हा सांघिक खेळ आहे. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी PV सिंधू ही पहिली, तर मनू भाकर ही दुसरी महिला खेळाडू आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी मनू भाकर ही पहिली खेळाडू आहे. हे विधान आपण पाहिलेलंच आहे. त्यानंतर स्वप्नील कुसाळे. आता यात सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी 100% प्रश्न विचारला जाईल. खशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रातला दुसरे खेळाडू हे स्वप्नील कुसाळे ठरले की त्यांनी भारतासाठी ऑलिम्पिक पदक आणलेले, कांस्य पदक पटकावलं. कोणतं? कांस्य पदक. आता कोणत्या प्रकारामध्ये हा महत्वाचा आहे? 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारामध्ये. प्रकार खूप महत्वाचा आहे, प्रकारावर प्रश्न विचारला जातो. स्वप्नील कुसाळे कोल्हापूरचे. आता कांबळवाडी तालुका राजनगरी कोल्हापूर. आता कोल्हापूरचं सगळ्यांनी पाठ केलं असतं, परंतु बऱ्याच वेळेस फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोल्हापूरमधील कोणत्या तालुक्यातील? तर राधानगरी तालुक्यामधील स्वप्नील कुसाळे या खेळाडूनं कांस्य पदक 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये जिंकले. स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. तिकीट कलेक्टर या पदावर ते कार्यरत हा खेळाडू. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू. पहिले खशाबा जाधव कुस्ती हेलसिकी कांस्य पदक. स्वप्नील कुसाळे 50 मीटर एअर रायफल पॅरिस कांस्य पदक. 1952च्या हेलसिकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे खशाबा जाधवने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले. त्यानंतर 2024मध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकले. स्वातंत्र्यानंतर पहिलं पदक, नॉर्मल पिक्चर आहेत आपण पुढे चार्ट पाहणार आहोत, परंतु स्वातंत्र्यानंतर भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलं असेल तर त्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकलं. 1952च्या हेलसिकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खशाबा जाधवने या ठिकाणी कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर 52 ते या ठिकाणी 24 या एवढ्या कालखंडामध्ये, एवढ्या वर्षामध्ये स्वप्नील कुसाळेने महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतासाठी पदक जिंकले. त्यानंतर सांघिक भारतीय हॉकी संघ आहे. या भारतीय हॉकी संघानं कोणतं पदक जिंकलं असा प्रश्न विचारला तर कांस्य पदक जिंकलं. भारतीय हॉकी संघाने स्पेनवर 2-1 ने मात करून कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय हॉकी संघाने कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं तर स्पेन देशाचा पराभव करून. हॉकी इंडिया ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये बक्षीस जाहीर केले. भारताने 52 वर्षांनी ऑलिम्पिक हॉकीमध्ये लागोपाठ पदकाची कमाई केली. 1968च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य, 1972च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य, त्यानंतर 2020च्या ऑलिम्पिकमध्ये आणि 2024च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले. यातलं
प्रत्येक वाक्य महत्त्वाचं आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 10 गोल केलेले आहेत. हे विधान महत्त्वाचं आहे. भारताचा गोलकीपर परातू रवींद्रन म्हणजे PR श्रीजेश नावाने ओळखला जातो. वॉल ऑफ इंडिया अशी त्या खेळाडूची ओळख आहे. 2015ला अर्जुन पुरस्कार, 2017ला पद्मश्री पुरस्कार, 2021ला खेलरत्न पुरस्कार आणि 4 ऑलिम्पिक खेळाला PR श्रीजेश हा एकमेव गोलकीपर आहे. हे महत्त्वाचं वाक्य आहे. PR श्रीजेशवर प्रश्न विचारण्याचे चान्स आहेत, कारण की ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर या खेळाडूनं निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि निवृत्ती जाहीर केल्यानंतर ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून पण निवड झाली. म्हणून PR श्रीजेश हे खेळाडू पण महत्त्वाचे, त्यांच्याबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे. हॉकीमध्ये भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 1 रौप्य, 4 कांस्य पदकाची कमाई केली. अशी एकूण 13 पदके भारतानं हॉकीमध्येच जिंकलेली आहेत. त्यानंतर महत्त्वाचं, ज्या खेळाडूकडून सगळ्या भारतीयाला अपेक्षा होती की सुवर्णपदक मिळेल, सुवर्णपदक काय मिळालं नाही नीरज चोप्राला, परंतु नीरज चोप्रानं या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलं. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावलं. नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. हे देखील विधान महत्त्वाचे. सलग 2 ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारा सुशील कुमार, PV सिंधू यांच्यानंतर नीरज चोप्रा तिसरा खेळाडू ठरलेला आहे. आणि यात तुम्ही बघा, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने विक्रमी थ्रो करून सुवर्ण पदक पटकावले. मग आता भालाफेकमध्ये 3 जे क्रमांक आले, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य, तिन्हीने किती भाला फेकला हे आपल्या इथं पाहणं गरजेचं आहे. बघा, हर्षद नदीम पाकिस्तानचा 92.97 मीटर सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर नीरज चोप्रा भारताचा 89.45 मीटर रौप्य पदक. टोकियोला ज्यावेळेस सुवर्ण पदक जिंकलं त्यावेळेस 87.58 मीटर भाला फेकला होता, परंतु यावेळेस तुम्ही बघितलं पाकिस्तानच्या हर्षद नदीमनं 92.27 मीटरचा भाला फेकलेला आहे. अँडरसन पीटर्सनं ग्रेनाडा देशाचा 88.54 मीटर कांस्य पदक जिंकलं आणि भालाफेकचं ऑलिम्पिकमधलं रेकॉर्ड, जे जागतिक रेकॉर्ड आहे मित्रांनो, ते आहे 98.48 मीटर. हे आताच्या ह्यात कोणाला तोडता आलं नाही. हे अबाधित रेकॉर्ड आहे 98.48 मीटरचं. झान झेलजनी या खेळाडूचं ते रेकॉर्ड आहे. विद्यार्थी मित्रांनो, 6वं जे काय पदक आपल्याला मिळालं, हा देखील खेळाडू नीरज चोप्रा देखील हरियाणाचा आहे, अमन शेहरावत देखील हरियाणाचा आहे, मनू भाकर हरियाणाचे आहे, सरबजीत सिंग हरियाणाचा आहे. या स्वप्नील कुसाळे जर सोडले तर सगळे खेळाडू हरियाणामध्ये आहेत. म्हणजे सर्वाधिक पदकं भारतासाठी कोणत्या राज्यातील खेळाडूंनी जिंकली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर हरियाणा आहे. आणि यामध्ये महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे स्वप्नील कुसाळे. 5 खेळाडू आपले सहभागी झाले होते, त्यातले फक्त एकाने पदक जिंकले. अमन शेहरावत कांस्य पदक पटकावले. कोणत्या प्रकारात, मी मागापासून जोर काय देतोय, प्रकार कोणता हे महत्वाचं आहे. 57 किलो फ्री स्टाईल गटामध्ये या ठिकाणी अमन शेहरावतनं भारतासाठी 6वं पदक जिंकलं. अमनने प्युर्टो रिकोच्या डॅरियन तोई क्रूज याचा 13-5 असा पराभव केला. अमनने वयाच्या 21व्या वर्षी ऑलिम्पिक पदक पटकवण्याचा पराक्रम केला. यासोबत तो वैयक्तिक ऑलिम्पिक पटकवणारा सर्वात युवा खेळाडू. आजपर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वात युवा वयाच्या 21व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकवणारा एकमेव खेळाडू आहे. 41 पदकं आपण जिंकलेत, त्या 41 मध्ये एकमेव सर्वात लहान खेळाडू अमन शेहरावत आहे, हे लक्षात ठेवा. अमन शेहरावत हरियाणा राज्यातील आहे, हे विधान आपण पाहिलेलंच आहे. त्यानंतर बघा, आता हा चार्ट जो आहे आतापर्यंतच्या 41 पदकाचा चार्ट जो आहे, हा चार्ट व्यवस्थित सगळ्यांनी पाठ करायचा, कारण की ह्या चार्टवर आपल्याला या चार्टवर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे मी तुम्हाला चार्ट वाचून दाखवत असताना मी तुम्हाला सांगेल. बघा, भारताने पहिल्यांदा सहभाग घेतला 1900च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. नॉर्मल पिचरनं या ठिकाणी 2 पदकं, रौप्य पदकं जिंकली, 200 मीटर धावण्यामध्ये आणि 200 मीटर आडतळा धावण्याच्या शर्यतीमध्ये. आता या ठिकाणी एक वाद असा आहे, नॉर्मल पिचर भारतीय आहे का? हा ब्रिटनचा खेळाडू आहे. ज्यावेळेस आपण या 1900 स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्यावेळेस भारतावर राज्य कोणाचं होतं? ब्रिटिशाचं होतं. परंतु भारतातर्फे ब्रिटनचा असणारा, परंतु भारतात जन्म झाला, कोलकाता या ठिकाणी जन्म झाला ह्या खेळाडूनं भारतातर्फे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला, त्यामुळे तो भारतीय म्हणूनच गणला जातो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटने देखील त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणून तुम्ही सर्व न्यूजपेपरला बघा, भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली तर 41 काउंट करताना हे दोन्ही पदकं काउंट केली जातात. त्यामुळे परत ते वादाचा मुद्दा नाही, नॉर्मल पिक्चर मग काउंट करायची गरज नाही. मी काय सांगितलंय, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पण याला मान्यता दिली, त्यामुळे हे काउंट करायचंच, म्हणून ते 41 काउंट होत आहे. मग नॉर्मल पिक्चरनं 1900 मध्ये 200 मीटर धावणे आणि 200 मीटर आडथळ्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. 1928च्या आम्स्टरडॅम
रॉटरडॅममध्ये हॉकी संघानं पुरुष हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलं. 1932च्या लॉस एंजेलिस अमेरिकेत जी झाली हॉकी संघानं पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकलं. 1936च्या बर्लिनमध्ये हॉकी संघ पुरुष हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलं. 1948च्या लंडन हॉकी संघानं पुरुष हॉकी संघानं या ठिकाणी काय केलं, सुवर्णपदक जिंकलं. हा एक भाग या ठिकाणी महत्वाचा. चार्ट करत हा कंटिन्यू 41 पदाचा मी पूर्ण चार्ट दिलाय. आता यात बघा नंतर जे आहे 1952ला हेल्सिंकी या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये हॉकी संघानं पुरुष हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलं आणि ते रेकॉर्ड झालं. भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक जर कोणी जिंकलं तर ते खशाबा जाधव यांनी जिंकलं. आपल्या महाराष्ट्राची संबंधित हा खेळाडू कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर 1956ला मेलबोर्न या ठिकाणी स्पर्धा झाली, ऑलिम्पिक स्पर्धा. हॉकी संघानं पुरुष हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलं. 1960च्या रोम स्पर्धेमध्ये पुरुष हॉकी संघानं रौप्य पदक जिंकलं. 1964च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलं. 1968च्या मेक्सिको स्पर्धेत हॉकी संघानं कांस्य पदक जिंकलं. 1972च्या हॉकी स्पर्धेत या ठिकाणी परत आपण कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर 1980च्या मॉस्को या ठिकाणी पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं हॉकीमध्येच. 1996ला अटलांटा या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. लिएंडर पेसनं टेनिसमध्ये कांस्य पदक जिंकलं. 2000ला सिडनी या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. कर्णाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकलं. 2004ला अथेन्समध्ये राजवर्धन राठोड यांनी नेमबाजीमध्ये रौप्य पदक जिंकलं. 2008ला बीजिंग चीन या ठिकाणी स्पर्धा पार पडली. अभिनव बिंद्रानं नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलं. आणि हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा, भारतासाठी वैयक्तिक पहिलं सुवर्णपदक कोणी जिंकलं तर त्या खेळाडूचं नाव आहे अभिनव बिंद्रा. खेळ कुठला, संबंधित खेळ नेमबाजी आणि पदक कुठलं, सुवर्ण पदक. म्हणून बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड झालं. अभिनव बिंद्रानं भारतासाठी पहिलं वैयक्तिक सुवर्ण. हॉकीमध्ये आपल्याला सुवर्ण मिळाले याच्या आधी, परंतु वैयक्तिक एखाद्या खेळाडूने सुवर्ण जिंकण्याची ऐतिहासिक घटना पहिल्यांदा घडली. अभिनव बिंद्रानं नेमबाजी सुवर्ण पदक जिंकलं. त्याच स्पर्धेमध्ये म्हणजे बीजिंगच्या स्पर्धेत सुशील कुमारनं कुस्तीमध्ये कांस्य, विजेंद्र सिंगनं मुष्टियुद्धमध्ये कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर लंडन ऑलिम्पिक स्पर्धा आहे जी आहे, ह्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गगन नारंगनं नेमबाजीमध्ये कांस्य, विजय कुमारनं नेमबाजीत रौप्य, सायना नेहवालनं बॅडमिंटनमध्ये कांस्य, मेरी कोमनं बॉक्सिंगमध्ये कांस्य, योगेश्वर दत्तनं कुस्तीमध्ये कांस्य पदक आणि सुशील कुमारनं रौप्य पदक या ठिकाणी जिंकलेले. तो एक भाग अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 12ची लंडन ऑलिम्पिक. त्यानंतर 2016ची रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी झाल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये साक्षी मलिकनं कुस्तीमध्ये कांस्य आणि PV सिंधूनं बॅडमिंटनमध्ये रौप्य. इथं फक्त 2च महिलांनी पदकं जिंकलेली आहेत. त्यानंतर आपला पदकाचा आलेख जो चढत गेला तो टोकियो ऑलिम्पिकपासून चढत गेला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक अशा काही घटना घडल्या. या घटनेत जर तुम्ही बघितलं तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक, PV सिंधूनं बॅडमिंटनमध्ये कांस्य, लवलीना बारगुयांना बॉक्सिंगमध्ये कांस्य, पुरुष हॉकी संघानं कांस्य पदक जिंकलं. रविकुमार दहीनं कुस्तीमध्ये रौप्य पदक, बजरंग पुनियानं कुस्तीमध्ये कांस्य पदक आणि नीरज चोप्रानं या ठिकाणी भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. नीरज चोप्रा वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा दुसरा खेळाडू ठरला. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे बघा टोकियोमध्ये आपण 7 पदकं जिंकलेली आहेत. इथं आलक वाढत चाललेला आहे आपल्याला ऑलिम्पिक पदकाचा. तसा वाढत चाललेला तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या देशाच्या एका खेळाडूनं 7-7, 8-8 पदकं जिंकले. अमेरिकेच्या मायकेल फेल्प्स नावावर तर रेकॉर्ड आहे ऑलिम्पिकमधलं सर्वाधिक पदकाचं. 2024मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपण किती पदकं जिंकली. टोटल 6 पदकं जिंकली. मनू भाकर नेमबाजीमध्ये कांस्य, मनू भाकर आणि सरबजोत सिंग जे आहेत यांनी कांस्य पदक जिंकलं. स्वप्नील कुसाळेनं रायफलमध्ये कांस्य, पुरुष हॉकी संघानं कांस्य, नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये रौप्य आणि अमन शेरावतनं या ठिकाणी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले. अशा पद्धतीनं पॅरिसमध्ये 6 पदकं जिंकलेली आहेत आपण आणि सर्वाधिक पदकं जी आपण जिंकली ती टोकियोच्या ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं जिंकलेत. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात घेऊ शकता. आता महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की ही मी चार्ट सांगत असताना की या चार्टची काय गरज आहे, आपल्याला हा करून जावं लागेल का. निश्चितच करून जावं. हा चार्ट व्यवस्थित करून जायचा आणि याची मी PDF पण मी माझ्या टेलिग्रामला टाकतो. तुम्ही चालू घडामोडी बाय देवाचा जो टेलिग्राम आहे किंवा मी माझा नंबर प्रत्येक वेळेस देत असतो 9359558186. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे वैयक्तिक 9359558186. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करा. पॅरिस ऑलिम्पिकचे MCQ पण मी देणार आहे. ही PPT जी आहे ती PPT पण तुम्हाला शेअर करेल मी. आणि इतर काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्ही जो माझा चालू घडामोडीचा देवाचा दोरचा व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यावर हाय करा.
तुम्हाला मी लिंक पाठवून त्यातनं तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे जे काय अपडेट येतात ते अपडेट तुम्हाला त्या ग्रुपच्या माध्यमातून मिळून जातील. चार्ट कंपल्सरी सगळ्यांनी करायचं आहे. आता ह्या चार्टवर आधारित काय प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून मी चार्ट आधी पाहिला. तर बघा, ऑलिम्पिकमध्ये भारतानं सर्वाधिक आतापर्यंत किती पदकं जिंकली? 41 पदकं जिंकली. 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 21 कांस्य पदकाचा समावेश. फॅक्च्युअल स्वरूपात इथं प्रश्न येईल. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक अभिनव बिंद्राने, ते आपण पाहिले. 2020ला परत नीरज चोप्राने जिंकलं, तो देखील भाग पाहिला. त्या चार्टवर आधारित प्रश्न. आणि यामध्ये 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा जास्त चर्चितली गेली भारतीयासाठी ती म्हणजे भारताची कुस्तीगीर विनेश फोगट न 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. परंतु शेवटच्या सामन्या दिवशी 100 ग्रामनं वजन अधिक भरल्यामुळं या ठिकाणी तिला अपात्र ठरवण्यात आलं. आणि अपात्र ठरवण्यात आल्यामुळं ती पदकापासून काय झाली? वंचित राहिली. विनीतनं अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी 3 लढती खेळून अंतिम फेरी गाठली होती. परंतु एवढी बदल मारून सुद्धा 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळं या ठिकाणी स्पर्धेतनं काय करण्यात आलं? बाद करण्यात आलं. त्यामुळं जरी पदक मिळालं नसलं तरी विनेश फोगटवर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आता पॅरिस ऑलिम्पिक नंतर काही खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. त्यामध्ये विनेश फोगट आहे, नीरज चोप्रा आहे, PR श्रीजेश आहे आणि रोहन बोप्पाना देखील आहे की यांनी या ठिकाणी निवृत्ती जाहीर केली आहे. 2020ची 32वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे 21मध्ये पार पडली होती. आजपर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 पदके जिंकली. तो देखील भाग मी चार्टमध्ये सांगितला. 34वी आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? अमेरिका या ठिकाणावर आहे. 1904ला सेंट लुईस या ठिकाणी झाली. म्हणजे आत्ता येणारी 28वी आपण म्हणू शकत नाही. तर आता जी काही 2028ची दर 4 वर्षाने होणारी आहे ती आता 34व्या क्रमांकाची आहे. ती ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? अमेरिका या ठिकाणी होणार आहे. तर अमेरिकेमध्ये ही जी काय होणारी स्पर्धा आहे तर आतापर्यंत 4 झाल्या, आता 5व्यांदा होईल. 1904ला सेंट लुईस, 1932ला लॉस एंजलिस, 1984ला लॉस एंजलिस, 1996ला अटलांटा आणि 2028ला लॉस एंजलिस या ठिकाणी होणार आहे. 35वी ऑलिम्पिक स्पर्धा 2032 ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होणार आहे. आतापर्यंत सर्व ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात सर्वाधिक पदके जिंकणारा ॲथलेटिक मायकल फेल्प्स. जलतरणपटू एकूण 28 पदके जिंकले, सर्वाधिक 28 पदके जिंकली. 23 सुवर्ण आहेत, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकाचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत भारत 48व्या क्रमांकावर होता. तो आता तुम्ही बघा किती आपलं घसरण झाले आहे. यात 7 पदके पटकावली होती, 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकाचा समावेश. आणखीन एक रेकॉर्ड पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत झाले. नोव्हा लायलसने 100 मीटर अंतर 9.784 सेकंदात पूर्ण केले. त्यामुळं या घटनेवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सच्या लिओन मार्चंड याने सर्वाधिक 5 पदके जलतरणमध्ये मिळवले. यामध्ये 4 सुवर्णपदके आणि कांस्य पदकाचा एका समावेश आहे. मग जी काय ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये पार पडली त्याच फ्रान्सच्या खेळाडूनं लिओन मार्चंडनं सर्वाधिक 5 पदकं जिंकल्यात. तो देखील खेळाडू लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही बघा, टर्कीचा एक खेळाडू आहे, तो सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध झाला होता. कुठेही कानाला सुरक्षा न लावता, आधुनिक साधनाचा वापर न करता डायरेक्ट आला, नेम धरला आणि त्या ठिकाणी तो पदक जिंकून गेला. त्या खेळाडूचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, किती लोक टाकतात बघू. त्या खेळाडूवर बी प्रश्न विचारला जाऊ शकतात. कारण की चालू घडामोडीमध्ये ज्या गोष्टी चर्चेत असतात, ज्या गोष्टी न्यूजमध्ये असतात, त्या गोष्टीवर आपल्या काय बाबीवर प्रश्न विचारले जातात. आता ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासाबद्दल थोडक्यात आपण पाहू. आता हे सगळं डिटेल आपण पाहिले तर इतिहास पण थोडक्यात पाहणं गरजेचं आहे. बघा, 23 जून 1896ला ऑलिम्पिक स्पर्धेस सुरुवात झाली. म्हणून 23 जून हा दिवस जगभरामध्ये ऑलिम्पिक डे म्हणून साजरा केला जातो. थीम काय आहे तर लव, मूव्ह, लर्न आणि डिस्कवर. थीम काय आहे? मूव्ह, लर्न अँड डिस्कवर अशी थीम आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेचे जनक कोण आहे तर बॅरन डी कुबर्टिन नावाची व्यक्ती ही आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची जनक आहे. ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. मी तुम्हाला आधीच सांगितले. लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंतलेले आहेत. जी बघा या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की या साईडला जी काय वर्तुळ आहेत त्या वर्तुळ वेगवेगळ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. निळा युरोप, पिवळा आशिया, काळा आफ्रिका, हिरवा ऑस्ट्रेलिया आणि लाल अमेरिका. ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य काय आहे तर CTS म्हणजे गतिमानता, ऑलिटियस म्हणजे उच्चता आणि 40S म्हणजे तेजस्विता, असं त्याचं ब्रीद वाक्य आहे. इसवी पूर्व 1776ला ऑलिम्पिक सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. अथेन्समध्ये ऑलिम्पिक ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत. कालांतराने ग्रीस सत्तेचा राज झाला. हे सामने बंद झाले आणि मग आधुनिक ऑलिम्पिक
ची सुरुवात जी झाली ती 1896 पासून. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकची जी काही कमिटी आहे 23 जून 1896ला स्थापना झाली. स्वित्झर्लंड लुसानो या ठिकाणी कार्यालय आहे. अध्यक्ष कोण आहेत सध्याचे? थॉमस बाक आहेत आणि संस्थापक कोण आहेत? बॅरट डी कुबेटियर. तो भाग आपण पाहिलाच आहे. आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1927ला स्थापना, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पहिले अध्यक्ष कोण आहेत? दोराबजी टाटा आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पी.टी. उषा. ह्या पहिल्या महिला 1927 पासून आतापर्यंतच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला अध्यक्षपद मिळालं आणि त्या महिलेचं नाव आहे पी.टी. उषा. विद्यार्थी मित्रांनो, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी ऑलिम्पिक स्पर्धेवर जी काय एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे ती मी सगळी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यापेक्षा जर तुम्हाला वाटलं की सर आणखीन ही पण माहिती महत्त्वाची आपल्या परीक्षेला विचारली जाऊ शकते, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी मटेरियल दिलेलं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की सर आणखीन ह्या माहितीवर बी विचारले जाऊ शकते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून इतर विद्यार्थ्याला किंवा मला देखील माहिती होईल की ही माहिती आपली सुटलेली आहे, विद्यार्थ्यापर्यंत जाणं गरजेची होती. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून ते अतिरिक्त माहिती जी एक्झाम अतिरिक्त म्हणजे काही पण टाकू नका. जे वाटतं की याच्यावर सर हे रेकॉर्ड आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर तुम्ही टाकू शकता, जेणेकरून सगळ्याला ती माहिती होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की याची मी PDF माझ्या टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार आहे. 9359558186 या नंबरवर तुम्ही हाय केलं तुम्हाला त्याची PDF पण मिळून जाईल. आणि निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याबद्दल प्रतिक्रिया द्या अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.